पण कॉमेंट्री स्टुडिओकडे ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ दरम्यान नांदगाव संघाचे संघनायक राहुल तुम्हाला थांबवेन. नांदगाव संघाचे संघनायक आपण नांदगाव संघाचे संघनायक या आपण विशाल सरांच्या शुभ हस्ते आपण बघतायत. या स्पर्धेची आठवण म्हणून खास डिझाईन करून घेतलेले सन्मान चिन्ह आपण बघू शकाल. त्याच्यावरती लिहिलंय सरकार चषक बेटेगाव 2023 ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद अजित पाटील सर. पहिल्या चेंडूवरती निशांत यांनी विकेट मिळवलाय. यावेळेस आपण पाहतोय दुसरा चेंडू आणि पुन्हा निर्धाव नवीन बॅटर करण रावरे यांना आपण पाहत आहेत. बॅटिंग ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. नॉन स्ट्रायकर एंडला मयूर तामोरे. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी स्लोवर फुटेड चेंडू शॉर्ट लेगमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण करताना या ठिकाणी करण रावरे अकाउंट ओपनिंग केलंय. एका धावेसहित 3 चेंडू फेकलेत. या ठिकाणी गोलंदाज निशांत यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय. तर या ठिकाणी लॉर्ड्स टाकण्यात येत आहेत. यावेळी चेंडू हवेत आणि विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. दोनही ओपनिंग पेअर मधील बॅटर बिना खाता खोले गोल्डन डक वर तंबू मध्ये परतले गेलेत. गॉन. चांगली गोलंदाजी निशांत मर्दे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. विकेट डॉट सिंगल अँड विकेट अशा अनुषंगाचं हे षटक पाहायला मिळालंय. पॉवर प्लेचं बंधन आहे. एक गोलंदाज म्हणून थोडंसं अवघड असतं पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं, परंतु ते या ठिकाणी सोपं केलं गेलंय. ज्या अनुषंगाने वन डे क्रिकेटमध्ये आपण लसित मलिंगा यांना बघितलंय. सर्वात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड त्याने केला पहिल्या ओव्हरमध्ये 29. तशाच अनुषंगाने आपण पाहत आहेत. जो संघ विन होईल तो डायरेक्टली या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि पुढील सामना पाहणार आहोत फ्रेंड्स सरवली विरुद्ध पवनसुत नवली अशा दोन संघांमध्ये. न्यू बॅटर मिस्टर विशाल यांना आपण पाहत आहेत चौथ्या क्रमांकावरती. हळूवार पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला होता. एक धाव परिपूर्ण करताना पाहायला मिळालाय विशाल. धावांची गती 2 धावा 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. चांगल्या रीतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. क्वालिटी दर्जाची गोलंदाजी निशांत मर्दे यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. एक शॉर्ट रनअपने चांगली गोलंदाजी दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची क्षमता राखणारा हा गोलंदाज. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न.
पहिलं षटक येथे झालंय परिपूर्ण आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर 2 विकेट आणि फक्त 2 धावा. व्हेरी इकॉनॉमिकल अँड व्हेरी विकेट टेकर या ठिकाणी पाहायला मिळाला. निशांत मर्दे यांनी षटक या ठिकाणी सुंदर रीतीने हाताळलं गेलं. फक्त 2 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट. ओपनिंग पेअरमधील बॅटर अंकुश यांना पहिल्या चेंडूवरती बाद केलं आणि चौथ्या चेंडूवरती मयूर तामोरे यांना देखील बाद केलं. एक सक्सेसफुल ओव्हर म्हणून या ठिकाणी पाहायला मिळालं निशांत मर्दे यांचं. षटक क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी गोलंदाज भूमित आरेकर याला पण पाहतायत. एक उंचपुरा गोलंदाज. जेव्हा जेव्हा उंचपुरा गोलंदाज समोर येतो लगेच क्रिकेटमधील सर्वात उंचपुरा गोलंदाज मोहम्मद इरफान 7 फूट 1 इंच हाईट एवढी पाहायला मिळाली. तशाच अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहतायत भूमित आरेकर पहिला चेंडू. यावेळी शपलोन करण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेगमध्ये 1 धाव मिळते आणि स्कोर कार्ड येथे जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 3 धावा. तदनंतर जोल गार्नरला कोण विसरेल. 6 फूट 8 इंच. भारतासाठी आपण जर बघितलं सर्वात उंचपुरा गोलंदाज तर इशांत शर्मा याला पाहायला मिळाला. 6 फूट 5 इंच हाईट. आणि आताच्या काळामध्ये आपण पाहतोय अर्शदीप सिंग 6 फूट 3 इंच. तशाच अनुषंगाने आपण पाहताय या ठिकाणी वंश 11 डहाणू या संघाचा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज भूमित याला आपण पाहतोय. एक युवा प्रतिभाशाली गोलंदाज. ॲबिलिटी आहे, सातत्य राखणार आपण पाहतोय. नेहमी स्कूल माइंडेड असा गोलंदाज पाहायला मिळाला आहे. या षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू डाऊन दिले, एक निघून गेला. पंच दर्शवतायत वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलाय. एका धावेसहित धावांची गती जाऊन लागले 4 या आकड्यावरती. 4 रन स्कोर कार्डवरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनात गोलंदाजी भूमित करतोय. 30 सर्कल बाहेर 3 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप फॉरवर्ड लेग, डीप मिड विकेट. हळूवार पद्धतीने आणि यावेळी स्पीक केला आणि अशी चेंडू देतील तर करण रावरे नाहीयेत. चांगल्या रीतीचं स्ट्रोक पॉवर जनरेट केली आणि यावेळी 6 धावा पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10 रन प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळाला. व्हेरिएशन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता परंतु कधी कधी व्हेरिएशन वर देखील हल्ला बोल आणि तेच या ठिकाणी आपण पाहिलं. ज्या अनुषंगाने षटकार लगवला करण रावरे यांच्या बॅटमधून 10 धावा धाव फलकावरती आहेत. पॉवर प्लेचं 2रं षटक हाताळताना भूमित आरेकर. 2 संघांमध्ये सामना. एका साईडनं उर्वी 11 चिंचणी प्रथम फलंदाजी करताना तर वंश 11 डहाणू हा संघ नाणेफेकीचा कोल जिंकून क्षेत्ररक्षण करताना आपण पाहत आहेत. पहिलं षटक आपण बघितलं निशांत मर्दे 2 धावा दिल्या, 2 विकेट. आणि षटक क्रमांक 2 भूमित पहिल्या चेंडूवरती 1 धाव, तदनंतर वाईड आणि तदनंतर षटकार. यावेळेस पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेस गती जनरेट केली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. षटकारानंतर एक डॉट बॉल. येथे थोडंसं रिदम मिळते गोलंदाजाला. ज्या अनुषंगाने भूमित गोलंदाजी करतोय दडपण घेत नाहीये आणि ही मोठी बाब आहे जेव्हा जेव्हा आपण पाहतोय भूमित आरेकरला. आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. यावेळेस ओव्हर द विकेट. फुलटो चेंडू होता. सुंदर रीतीने लॅब स्वीपचा फटका. या ठिकाणी करण रावरे ब्रँडचा ब्रँडेड स्ट्रोक आपण पाहतोय. क्वालिटी, प्युअर क्वालिटी स्ट्रोक. 4 धावा मिळतील आणि या 4 धावेत सहित स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर फक्त 2 धावा होत्या आणि तदनंतर आतापर्यंत षटकातील 4 चेंडू फेकून झालेत आणि 12 धावा येताना आपण पाहत आहेत. या 4 चेंडूमध्ये प्रति चेंडूमध्ये 3 ची सरासरी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा भूमित आरेकर ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पीक केला आणि सुंदररित्या टायमिंग मिळाला आणि चेंडू या ठिकाणी निघून गेलाय 6 धावे करता. उत्कृष्ट टायमिंग आपण पाहतो आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना सही बल्लेबाज वही होता है
जो टाइमिंग के साथ बल्लेबाजी करत आहे आणि हेच या ठिकाणी पाहायला मिळाला. करण रावरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये राज्य महामार्गावर चालणारी गाडी ही दुसऱ्या षटकामध्ये द्रुतगती महामार्गावर जाऊन पोहोचली. अशा अनुषंगाने आपण पाहतायत फलंदाजी करताना उर्वी 11 चिंचणी या संघाला करण रावरे 2 षटकार 1 चौकार अशा अनुषंगाने आपण पाहतो आणि एक सिंगल वैयक्तिक 17 या धावसंख्येवर ते खेळतायत. जबाबदारी आहे या सामन्यामध्ये आणि ती जबाबदारी नेहमीच पेलली जाते आणि आतापर्यंत थोडासा एक्सपेन्सिव्ह भूमीत दुसऱ्या साईडनं पाहायला मिळालाय. जी स्टार्ट निशांत मर्द्याने केली होती पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय थोडासा हवी ठरलाय उर्वी 11 चिंचणी हा संघ. हे क्रिकेट आहे कारण की ज्या अनुषंगाने म्हटलंय ना की सरड्यापेक्षा जास्त रंग रूप बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. येथे कधी काय केव्हा घडेल हे कोणीच प्रेडिक्शन करू शकत नाही. ज्या अनुषंगाने आपण बघितलं होतं GT विरुद्ध KKR 18व्या षटकामध्ये राशिद खानने हॅट्रिक नोंदवली आणि असं वाटलं सामना संपला, परंतु 6 चेंडूमध्ये 29 धाब्याची गरज आणि यश दयाल गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती उमेश यादवने सिंगल रन घेतली आणि तदनंतर 5 चेंडूमध्ये 28 धाबा आणि रिंकू सिंग अक्षरशः बरसला. 5 चेंडू आणि 5 षटकार ठोठवला, वर्ल्ड रेकॉर्ड केला. एवढे चांगला टप्पा आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण झालाय. पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनात 20 धाबा या जमवल्या गेल्या. 10ची सरासरी ही प्रति षटकामध्ये आपण पाहतोय या मैदानावरती पोषक मानली जाईल कारण की आता आपण पाहतोय थोडंसं ड्यू फॅक्टरचा रोल पाहायला मिळतो आणि याच कारणास्तव आपण पाहतोय प्रथम फलंदाजी या ठिकाणी नाणेफेकीचा कोल हारून करताना उर्वी 11 चिंचणी हा संघ आणि दुसऱ्या साईडनं वंश 11 डहाणू हा संघ आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 18. अशा अनुषंगाने टोटल 2 षटकांमध्ये आपण पाहतोय 20 धावा, 2 गडी बाद उर्वी 11 चिंचणी हा संघ. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सिद्धू यांना आपण पाहतायत कशा अनुषंगाने गोलंदाजी केली जाईल. दुसऱ्या साईडनं आपण पाहतायत फलंदाज विशाल 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करताना. 7 धाबी लागेल पार्टनरशिपमध्ये. आपली भागीदारी फारच महत्त्वाची या ठिकाणी आपण पाहतोय. सहकार्य करावं लागेल ते म्हणजेच करण रावरे यांना पार्टनरशिप बिल्डअप दोघांच्या मध्ये होईल का. तिसऱ्या विकेट करता आतापर्यंत जी फलंदाजी करताना आपण पाहिलं मागच्या षटकामध्ये करण रावरे यांना आणि यावेळेस विशाल हा बॅटर. यावेळी चांगल्या अनुषंगाने स्ट्रोक सिलेक्ट केलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी, परंतु यावेळेस आपण जर बघितलं तर चेंडू मात्र निघून जातोय. 6 धाबे षटकार विशालच्या बॅटमधून चांगल्या अनुषंगाने स्ट्रोक, परंतु त्या ठिकाणी भूमीत थोडंसं आपण पाहतोय लाईन टच झाला आणि याच कारणास्तव प्रेक्षक वर्ग आणि स्वतः भूमीतने देखील दर्शवले की हा षटकार आहे. मिळतील 6 आणि 26 धावा या प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळत आहेत. विशालने देखील दर्शवून दिलंय की माझ्याकडे मोठी स्ट्रोक करण्याची क्षमता आहे आणि मी इझिली माझ्याकडे ते टायमिंग आहे, तो क्लास आहे आणि ते या ठिकाणी आपण बघितला. पहिल्याच चेंडूवरती सिद्धूचं स्वागत हे स्वॅगसे केलंय. धावा 26 धाव फलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय. 26 जानेवारी 2023 मध्ये आपण 74वा
प्रजासत्ताक दिन हा साजरा केला. प्रथमतः आपण पाहिलं 26 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये संविधान लागू केलं आणि भारत देश हा सार्वभौम राष्ट्र लोकशाही राष्ट्र हा बनला. 10 वाजून 18 मिनिटांनी हे संविधान लागू केलं. पुढील चेंडू यावेळेस फुल टच चेंडू अतिशय सुरेख टायमिंग पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यामध्ये लॉफ्टेड पाहायला मिळाला. एक धाव आपण पाहतोय. एका धावेसहित स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलंय 27 या आकड्यावरती. 27 षटकर आणि तदनंतर सिंगल. हे चांगले क्रिकेट आहे, हे गुड क्रिकेट आहे, हे क्वालिटी क्रिकेट, हे A1 क्रिकेट, असेंटिव्ह क्रिकेट ज्याला आपण म्हणतो तेच केलंय फलंदाज विशालने. पुढील चेंडू चांगल्या अनुषंगाने चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण झाली. एकाच धावेवरती या ठिकाणी सॅटिस्फाईड व्हावं लागतंय आणि 28 धावा या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 28 रन. चांगल्या अनुषंगाने मागील आपण पाहतोय 9 चेंडूमध्ये धावा सातत्याने जमताना त्या म्हणजेच उर्वी 11 चिंचणी या संघाच्या माध्यमातून. यावेळेस फुल टच चेंडू नोचा इशारा या ठिकाणी पंचाने दिलाय. एक धाव झाले परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येथे मिळतील 2 धावा. टोटल जर आपण बघितलं तर 3 धावा येथे मिळताना पाहायला मिळत आहेत आणि स्कोर कार्ड या 3 धावेसहित जाऊन पोचलाय 31. 31 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळते. यस फ्रीडचं सिग्नल या ठिकाणी पंचांनी दिलंय. चांगल्या अनुषंगाने हा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस. चेंडू उंच उडालाय, लांबी नव्हती आणि याच कारणास्तव आपण पाहतोय विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. विशाल छोटीशी खेळी म्हणता येईल परंतु एक उपयुक्त खेळी म्हणून पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने म्हणते ना की मिठाचा रोल या ठिकाणी घेतला गेलाय. महाग नसावं परंतु फारच फारच महत्वाचं असावं आणि ते कार्य या ठिकाणी विशालने केलं. चांगल्या रीतीने धावा जमवल्या आपल्या संघासाठी आणि यावेळी स्वतः कर्णधार जयेश रावरे यांना आपण पाहतायत. मागील सामना अक्षरशः गाजवला आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती. आणि ज्या अनुषंगाने म्हटले होते टॉस बॉक्समध्ये की आम्ही जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर प्रथम फलंदाजीही केली असती. मनासारखं झालंय आणि यावेळेस फलंदाजी करताना आपण पाहतोय फाउंडेशन बिल्डअप केलंय. ज्या अनुषंगाने अंकुश लवकर बाद झाला, मयूर तांबोर लवकर बाद झाला परंतु करण रावरे एका साईडनं लढत राहिला. विशालने चांगली साथ दिली आणि एक चांगलं फाउंडेशन बनवलंय आणि आता आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती जयेश रावरे ॲज अ कॅप्टन लीड करतायत संघाला उर्वी 11 चिंचडे. तर गोलंदाज या ठिकाणी सिद्धू या षटकातील पुढील चेंडू घेऊन समोर लेफ्ट हँडेड बॅटर जयेश रावरे यांना आपण पाहत आहेत. यावेळेस हा चेंडू जर आपण बघितला तर वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. ट्रॅम लाईनवरून चेंडू डिलिव्हर झाला आणि एक धाव या ठिकाणी मिळाले. धावांच्या गती जाऊन पोहोचलंय 32-32 स्कोर कार्ड आपण पाहतोय. अंतिम चेंडू षटक क्रमांक 3 सिद्धू. यावेळेस फुल टच चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स अँड फील्ड. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय जयेश रावरे यांना आणि एका धावेसहित स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 33. 33 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण. 11ची सरासरी प्रति षटकामध्ये आतापर्यंत गाठले गेलंय आणि 33 धावा 3 गडी बाद उर्वी 11 चिंचणी हा संघ.
यावेळेस आपण पाहतो यस विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. एक मोठा गडी बाद होताना आपण पाहतोय. जयेश रावरे या ठिकाणी लवकरात लवकर स्वस्तामध्ये तंबूमध्ये परतले गेलेत. हितेश वजे पुन्हा एकदा आपण पाहतोय तारणहार बनले गेलेत. मागील सामना अतिशय गाजवला गेला आणि पुन्हा एकदा त्याच लयबद्ध पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करताना या स्पर्धेमधील मेडन ओव्हर आपण बघितली मागच्याच सामन्यामध्ये आणि तदनंतर आपण पाहतो एक नवीन सामना आणि एक नवीन जिद्द घेऊन मैदानामध्ये दाखल झाला आणि पहिल्या चेंडूवरती एक त्यांना सफलता मिळाली. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आपण पाहत आहेत मिस्टर आसिफ. कशा अनुषंगाने फलंदाजी करतील. बॅटिंग ॲट नंबर 6 गोलंदाज मॅन विथ गोल्डन आर्म हितेश वजे. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. दुसरा चेंडू या षटकातील ओव्हर द विकेटचा वापर आसिफ करता. या ठिकाणी अपील पाहायला मिळाली परंतु उजवी एसटी सोडून चेंडू चालला होता असं पंचांनी दर्शवलं. एक धाव जरूर मिळेल या ठिकाणी लेगबाईच्या माध्यमातून आणि स्कोर कार्ड एखाद्या वेळेस 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. पहिलं षटक आपण जर बघितलं निशांत मर्दे यांचं 2 धाबा. भूमीत थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरला 18. सिद्धू याला आपण बघितलं धाबा दिल्या 13 आणि तदनंतर चौथं षटक हितेश वजे यांना आपण पाहतोय. फर्स्ट बॉल विकेट, सेकंड बॉल लेग बाईज 1 रन, थर्ड बॉल या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु पूर्णपणे फुटवर्क रीड केलं होतं. माइंड गेमचा वापर या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे रीड केलं आणि तदनंतर चेंडू डिलिव्हर केला. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत चांगल्या अनुषंगाने हितेश वजे. त्यावेळेस सुंदररीत्या यॉर्कर लेंथ प्राधान्य दिलं. 1 धाव या ठिकाणी मिळाले. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये एका धावेसहित स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलंय 35. 35 धावा. पुन्हा एकदा धावांवरती अंकुश लावताना आपण पाहतोय. सातत्य जपणारा ज्याच्याकडे सातत्य हा गुण आहे तो कधीच हारत नसतो. तो नेहमी जिंकतो आणि तेच केलाय. त्यावेळेस हा चेंडू डाऊन द लेग निघून गेला. शपलोन खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर यॉर्कर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न यष्टांवरती होता हितेश वजे यांचा परंतु डाऊन द लेग पीस झाला आणि वाईड डिलिव्हरी या ठिकाणी पंचांनी घोषित केली. 36 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. त्यावेळेस 1 धाव परिपूर्ण करतोय फलंदाज आसिफ. धावांच्या गती जाऊन पोहोचले 37. यावेळेस स्पीक केलं पूर्णपणे आणि अधिराज्य फर्स्ट इनिंग मध्ये आतापर्यंत करण रावरे पूर्णपणे अधिराज्य गाजवतो बॅटर म्हणून. आतापर्यंत या इनिंग मध्ये 3 षटकार किंग म्हणून पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड या ठिकाणी या 6 धावेसहित फ्लाय झाले आणि जाऊन पोहोचले 43. 43 धावा धाव फलकावरती.
यावेळेस यष्टांच्या समोर पायचीत पकडलं गेलं. लेग बिफोर विकेट. आसिफ या ठिकाणी तंबूमध्ये परतले गेलेत एक या धावेवरती. चांगले गोलंदाजी निशांत मर्दे ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट नोंदवले होते. आणि यावेळेस आपण पाहतायत पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. आसिफ या ठिकाणी तंबूमध्ये परतला गेला आणि नवीन फलंदाज येतोय 7व्या क्रमांकावरती, तो म्हणजेच दिनेश. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत उर्वी 11 चिंचणी या संघाचे. 7व्या क्रमांकावरती दिनेश. गोलंदाज निशांत मर्दे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पंचांकडे दाद. यस, फिंगर इज गॉन नाव. अंपायर नाव याला म्हणतात इंटरव्हियल विकेट. दिवा मातीचा आहे की सोन्याचा आहे हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे फार महत्वाचं आहे. कारण की अंधारामध्ये कंदिलाचं साम्राज्य हे सूर्याप्रमाणे असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी. 2 लगातार विकेट चेंडूवरती मिळवले गेलेत निशांत मर्दे यांना आपण पाहतायत. 5व्या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती आसिफ यांना बाद केलं आणि तदनंतर दिनेश गोल्डन डक वरती आपण पाहतोय. तब्बल 3 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले, ते म्हणजेच 0 या धावसंख्येवरती बाद झाले. परंतु क्रिकेटमध्ये असा एक दिवस 12 जुलै 2021 हा डक डे म्हणून संबोधला जातो. कारण की याच दिवशी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना सुरू होता आणि तब्बल भारताचे 3 आणि ऑस्ट्रेलियाचे 4 असे 7. आणि त्याच दिवशी 12 जुलै 2021 रोजी न्यूझीलंड आणि श्रीलंका विरोधात सामन्यात तब्बल 6 खेळाडू 0 या धावसंख्येवरती बाद झाले. म्हणूनच 12 जुलै क्रिकेटच्या इतिहासामध्ये डक डे म्हणून संबोधला जातो. आणि तब्बल आपण पाहिलं या ठिकाणी 3 खेळाडू 0 या धावसंख्येवरती बाद झाले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 44 धावा, 44 आपण पाहतायत. हॅट्रिक बॉलवरती 1 धाव मिळाली. फलंदाज विनीत. यावेळेस करण रावरे अलॉंग दी ग्राउंड ऑन साईडला 1 धाव मिळते चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कॉलिंग प्रॉपरली. दुसऱ्या साईडनं या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळाला. विनीत देखील स्वस्तामध्ये बाद झालाय. तंबूमध्ये परतला जातोय. 1च धाव मिळते एका धाबेसहित. आपण जर बघितलं तर धावांची गतीही जाऊन पोहोचलंय, म्हणजेच 45 धावा या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आजचा सामना मुंबई इंडियन्स या संघाने जिंकला, ज्या अनुषंगाने आपण पाहतो रोहित शर्मा यांना भारतीय संघाचे कॅप्टन. आणि लगातार भारतामध्ये खेळत असताना तब्बल 23 बायलॅटरल सिरीज या भारतीय संघाने जिंकल्या आणि ऑस्ट्रेलिया संघाचा 19 बायलॅटरल सिरीज जिंकण्याचा रेकॉर्ड हा मोडीत काढला रोहित शर्मा यांच्या कॅप्टनशिपमध्ये. तोच 45 या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. न्यू बॅटर चिन्मय 9व्या क्रमांकावरती. पुढील चेंडू. यावेळेस स्टेट ड्राईव्ह चांगल्या अनुषंगाने आपण पाहतोय. 1 धाव चोरून मिळते एकाच धावेवरती. सॅटिस्फाईड पॉपिंग क्रीजवरती या ठिकाणी थांबवलं जात आहे आणि धावांची गतीही जाऊन पोहोचले 46 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू फेकून झालेत. अंतिम चेंडू षटक क्रमांक 5 मधील. यावेळेस न्यू बॅटर 9व्या क्रमांकावरती आपण पाहतोय चिन्मय. यावेळेस चांगल्या रीतीने हा चेंडू पाहायला मिळाला. एक चांगल्या ॲक्शन आहे आणि त्या आर्म ॲक्शनचा बेनिफिट आतापर्यंत निशांत मर्दे यांना मिळालाय. चांगल्या रीतीने त्यांचा स्पेल आपण जर बघितला 2 षटकांचा आणि त्याने धावा खर्च केल्यात फक्त 5 आणि 4 विकेट हे नोंदवले गेलेत. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय उल्लेखनीय कामगिरी करताना ॲज अ बॉलर निशांत मर्दे यांच्या माध्यमातून फक्त 5 धावा. इकॉनॉमी रेट 2.50 आणि
विकेट जर आपण बघितले टोटल 4 या ठिकाणी परिपूर्ण केलेत. आता 6वं आणि अंतिम षटक. धावा आहे धाव फलकावरती 46. प्रथम फलंदाजी करताना उर्वी 11 चिंचणी हा संघ, दुसऱ्या साईडनं वंश 11 डहाणू हा संघ आपण पाहत आहे. सहावं षटक हितेश वजय. यावेळी सुंदर रीतीने ऑफ साईडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु यावेळेस झेल सुटला. परंतु कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने एफर्ट्स दर्शवले गेले. सुंदर रीतीने आपण पाहतोय या ठिकाणी मयूरचे हे एफर्ट्स या ठिकाणी आपण पाहत आहेत. एक एक धाव या ठिकाणी रोखली जाते. पंच या ठिकाणी चेक करताना आपण पाहत आहेत, रिव्ह्यू घेत आहेत. चौकार आहे का या ठिकाणी चेक केलं जाईल. परंतु ज्या अनुषंगाने एफर्ट्स दर्शवले अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षक हे संघामध्ये असणे अनिवार्य असतात. आणि ज्या अनुषंगाने जे असतात क्षेत्ररक्षक त्यांना नेहमीच टोमणे हे पडत असतात गावातून संघातून, की तुम्ही टीममध्ये काय करता, ना तुम्ही गोलंदाजी करत ना तुम्ही फलंदाजी करतायत, तुमचं काय काम. आणि क्षेत्ररक्षक देखील मोठ्या टाट मानेने सांगू शकतायत की मान्य आहे आम्ही फलंदाजी करू शकत नाही, मान्य आहे आम्ही गोलंदाजी करू शकत नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्कीच करतो की 100% योगदान देऊन एक एक धाव रोखण्यामध्ये जीवाची पर्वा न करता संघाला यश मिळवण्यासाठी एक एक धाव रोखण्याकरता आम्ही हेल्प करतो. यावेळेस आपण पाहतोय चौकार वाचवला गेलाय, धावा वाचवल्यात, फक्त 2 धावा मिळतील. चांगल्या अनुषंगाने एफर्ट्स पाहायला मिळाले मयूरच्या माध्यमातून. यावेळेस स्विच हिटचा प्रयोग पाहायला मिळाला, परंतु चांगल्या रीतीने आपण पाहतोय इनफिल्डमध्येच या ठिकाणी रोखलं गेले या चेंडूला. 2 चेंडू फेकून झालेत 6व्या षटकातील. आणि आतापर्यंत आपण जर बघितलं तर 2 धावा येताना धावा लागल्यात 48-48. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा हितेश. यावेळेस हा चेंडू ट्रॅम लाईनच्या भरपूर बाहेर, वाईट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाले. 1 धाव मिळते आणि एका धावेसहित 49 धावा या स्कोरकार्डवरती लागताना पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा हितेश वजय. यावेळेस चांगल्या रीतीने आपण पाहतोय स्ट्रोक सिलेक्ट केलं स्ट्रेट. या ठिकाणी आपण पाहतोय बॅट परिपूर्ण फ्लो पाहायला मिळाला. मिळतील 4 धाबा आणि 4 धाबेसहित उर्वी 11 चिंचणी या संघ जाऊन पोचलाय, तो म्हणजेच 53 धावा 53. ज्या अनुषंगाने म्हटलंय ना की भारतामध्ये पोलीस स्टेशन सर्वात सुरक्षित जागा आहे, तशाच अनुषंगाने क्रिकेटच्या मैदानात स्ट्रेट ही सर्वात सुरक्षित जागा आहे. तीच आपण बघितलं. यावेळेस यॉर्कर लेंथ, वाईड यॉर्कर लेंथचा प्रयोग पाहायला मिळाला. चौकारानंतर सुंदर रीतीने कमबॅक हितेश वजय या ठिकाणी करतायत. धावा लागल्या 53 धाव फलकावरती आणि षटक क्रमांक 6 मधील आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज हितेश वजय ओव्हर द विकेट. यावेळेस देखील निर्धाव चेंडू, 2 बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहतोय डॉट डिलिव्हरीज फेकल्या गेल्यात. चौकारानंतर गुड कमबॅक करताना आपण पाहता हितेश वजय यांना या षटकातील आणि पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडू. आणि अंतिम चेंडूवरती या ठिकाणी षटकार आपण पाहतायत, सुंदर रीतीने फेकून दिलं. यावेळेस तब्बल 20 मध्ये 39 धावेची झंझावती खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. करण रावरे यांच्या माध्यमातून नॉट आउट, 39 रन्स. टाळ्यांचा गजर होतोय डगआउट मध्ये आणि स्कोर कार्ड नेऊन पोहोचवलंय ते म्हणजेच 59 अँड 60 रन रिक्वायर्ड टू विन. 60 धावेचं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलंय. यावेळेस चला नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये. पवनसूत नवली एका साईडनं, दुसऱ्या साईडनं फ्रेंड सरवली, अशा 2 संघांमध्ये 2 संघ नायक या ठिकाणी आपण यायचंय नाणेफेकीचा कोल करण्याकरता.
पवनसूत नवली विपक्ष मॅच आपल्याला बघायला मिळेल. फ्रेंड्स सरावली दोन्ही संघनायक मंद मंद पावलाने आमच्या टॉस बॉक्स कडे येत आहेत. रुपेश गरज सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूने VPP आणि दुसऱ्या बाजूने लिहिले सरकार. सरकार चषक 2023. दरम्यान दीपेश येत आहेत. एका बाजूने नंदन. दरम्यान चॉईस दिली जाते. एका बाजूने नंदन, दुसऱ्या बाजूने दीपेश. महत्वाची मॅच आहे आणि बघूया एक VPP आणि सरकार. तर कॉल आपल्याला बघायला मिळतोय सरकार आणि आलं इथे सरकार. टॉस जिंकलाय. काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण. आणि प्रथम शतरक्षण घेताना महत्वाची मॅच आहे. किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत. आणि असे कुठले फलंदाज आहेत ते तुम्हाला चांगली स्टार्ट मिळून देतील? कारण एक मातब्बर संघ आहे, खूप चांगले रिदम मध्ये प्रिन्स सरावली या ठिकाणी आपला परफॉर्मन्स दाखवतोय. अंक्यावर जास्तीत जास्त लक्ष असेल आणि दीपेशवर. टॉसरला आपण दीपेश प्रथम फलंदाजी करायला मिळते. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावा बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि ज्या पद्धतीने तुमची गोलंदाजी या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले, सुंदर गोलंदाजी करतायत, खुश आहे आपल्या गोलंदाजीच्या परफॉर्मन्सवर? हो, खूप खूप खुश आहे. आता हा शेवटचा सामना आहे आमच्यासाठी. तर या सामन्यामध्ये पण अशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि अंतिम प्रश्न, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? नक्कीच आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण आता आम्हाला फलंदाजी करायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करू की 50 ते 55 धावा आपले बनवण्याचं. बेस्ट ऑफ लक दीपेश आणि नंदन यांना. टॉस जिंकले पवनसूत नवली संघानं आणि प्रथमतः शतरक्षण स्वीकारले. आमंत्रित केले फ्रेंड सरावली संघाला प्रथम फलंदाजीसाठी. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद अजित सर. 60 धावेचे टार्गेट समोर ठेवण्यात आलंय. 10ची सरासरी येथून वंश 11 डहाणू या संघाला परिपूर्ण करावी लागणार आहे आणि त्याकरता 2 ओपनिंग पेअर बॅटर संदेश धारणे आणि संदीप पाटील दाखल झालेत. तर गोलंदाज आपण पाहत आहेत मयूर तांबोरे. एकापेक्षा एक रथी महारथी प्लेयर आपण पाहतोय आजच्या या पहिल्या दिवसामध्ये सरकार चषक 2023 मध्ये. शब्बल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. चेंडूला उडवलाय डीप स्कीवर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. मिळतील 2 धावा संदेश धारणे यांना. मिळतील 2 धावा वंश 11 डहाणू या संघाला. यापुढे सॉफ्ट साईडला चांगल्या रीतीने आपण पाहतोय लॉफ्टी टॉप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण झाले आणि 3 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. संदीप पाटील दुसऱ्या साईडनं आपण पाहत आहेत. ओपनिंग पेअर चांगल्या अनुषंगाने या ठिकाणी फाउंडेशन बिल्डअप करावं लागेल. 60 धावेचा पाठलाग करायचा आहे 6 षटकांमध्ये. डे नाईट क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या नजरा या स्पर्धेवरती लावण्यात आल्यात. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्क
च्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर, देशभरात, देशाच्या बाहेर 195 देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट. आणि या स्पर्धेचं वरती आपण पाहतोय वर्षा होतोय, आयोजकांचं कौतुक या ठिकाणी केलं जात आहे चांगल्या अनुषंगाने. निर्धाव चेंडू आला यावेळेस, तिसरा चेंडू डॉट. 3 चेंडू हाताळले गेलेत, ते म्हणजेच मयूर तामोरे यांनी, आणि 3 धावा या खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती 2, तदनंतर सिंगल आणि तदनंतर डॉट. अशा अनुषंगाने आपण पाहतोय हे पहिले 3 चेंडू P1चे पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं बंधन ज्या अनुषंगाने स्टार्ट केलं होतं पहिल्या इनिंगमध्ये, निशांत मर्दे यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट आणि धावा दिल्या होत्या फक्त 2 आणि 2 विकेट. या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव. एक धाव फार महत्वाची आहे. ज्या अनुषंगाने आपण म्हणतो ना, जेव्हा आपण वाळवंटामध्ये जातो तेव्हा एक थेंब पाण्याची किंमत ही कळत असते. तशाच अनुषंगाने जेव्हा क्रिकेटच्या खेळामध्ये आपण एका धावेने पराभूत होतो तेव्हा आपल्याला एका धावेची किंमत कळते. म्हणूनच 1 रन इज लाईफ लाईन म्हणून क्रिकेटमध्ये संबोधले जाते. आणि ती एक धाव आपण पाहतो येताना 4 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा यावेळेस यस स्वतः क्रीज या ठिकाणी सोडली गेले. संदेश धारणे यांना आपण पाहतोय, एक खेळाडू वृत्ती पूर्णपणे आपण पाहतोय. स्पोर्टमॅन स्पिरिट काय असते हे दर्शवण्यात आलंय. संदेश धारणे सुंदर रीतीने आपण पाहतोय, मला ठाऊक आहे मी बाद आहे आणि मी क्रीज सोडणार. पंचांचा निर्णय काही असो, मला ठाऊक आहे मी बाद आहे. आणि तेच या ठिकाणी आपण पाहतोय जी परंपरा प्रथमतः महाराष्ट्राचे सुपुत्र, वेंगुर्लीचे राहणारे लिटल मास्टर सुनील मनोहर गावस्कर सरांनी रोवली आणि ती पुढे नेली भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी. आणि आज त्यांचाच आदर्श पुढे या ठिकाणी आपण पाहतोय ठेवताना प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटपटू. आणि तेच या ठिकाणी आपण बघितला संदेश धारणे यांना. कारण की अशा प्रकारचे क्रिकेटपटू फार आवश्यक असतात. कारण की एक दिवस असे खेळाडू तुमच्या संघाचं नाव, तुमच्या गावाचं नाव, या स्पर्धेचं नाव उज्ज्वल करू शकतायत. आणि तेच आपण बघितलं, संदेश धारणे बाद झाले. आणि तदनंतर नवीन फलंदाज या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती अर्जुन आरेकर याला आपण पाहत आहेत. छोटा पॅक बडा धमाका म्हणून अर्जुनकडे नेहमीच पाहिलं जातं. एवढेच कशा अनुषंगाने फलंदाजी करेल, सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे. म्हणतात ना क्रिकेटमध्ये सिच्युएशन मॅटर्स. ज्या अनुषंगाने जी शाळेची घंटा जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये वाजते तेव्हा खूप कंटाळा येतो, परंतु ती शाळेची घंटा जर का संध्याकाळी 5 वाजता वाजली तर मनाला आनंद होतो. यावेळेस उडवलंय चेंडूला, चेंडू डीप पॉइंट झोन मध्ये दन 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 करत. गेल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार, सेकंड मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार. काही कॉन्फिडन्स लेवल असेल. 4 धावा पाहायला मिळत आहेत आणि स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलंय 8 या धावसंख्येवरती. 8 रन स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय. 111 डहाणू संघ पाठलाग करतोय 60 धावेचं. चेसिंग मास्टर विराट प्रेम कोहली प्रमाणे खेळावं लागेल. चेसिंग मास्टर महेंद्रसिंग पानसिंग धोनी प्रमाणे खेळावं लागेल. आणि 8 धावा या ठिकाणी लागल्या गेल्यात. एक गडी बाद पाहायला मिळाला. पहिलं षटक झालंय परिपूर्ण मयूर तामोरे यांचा आणि 8 धावा आल्यात.
यावेळेस आपण पाहतोय आसिफ षटक क्रमांक दुसरं, पहिल्या चेंडूवरती एक धाव, धावा लागल्या धाव फलकावरती 9 रन. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील, हाऊ इज दॅट हा प्रश्न विचारला गेला होता, परंतु पंच सहमत नाहीयेत. निर्धाव चेंडू ची सांगता झालंय. 2 चेंडू या ठिकाणी आसिफच्या माध्यमातून आतापर्यंत आपण बघितले. पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि तदनंतर आपण जर बघितलं तर डॉट हा चेंडू पाहायला मिळाला. 60 धाबेचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचे सामने या ठिकाणी आपण पाहत आहेत. आजच्या दिवसामध्ये दिग्गज संघ या ठिकाणी आपण बघितले आणि यावेळेस आपण पाहतोय हा सामना ऑन साईडला चांगल्या रीतीने चेंडू गॅपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा येथे परिपूर्ण करताना अर्जुनला आपण पाहत आहेत. स्कोर कार्ड दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. धावा लागल्या धाव फलकावरती 11 रन स्कोर कार्ड जाऊन पोचताना आपण पाहत आहेत. एक क्रिकेटमधील 11 जणांचं खेळाचं योगदान, म्हणूनच टीमचा फुल फॉर्म काय असेल तर टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरीवन, ए फॉर अचीव अँड एम फॉर मोर. पुढील चेंडू यावेळेस क्विक बॉल होता, शफल झाला आणि यावेळेस आपण पाहतोय चांगल्या रीतीने स्ट्रोक परिपूर्ण करताना डीप स्क्वेअर लेग मध्ये मिळतील पुन्हा 2 धावा. चांगल्या रीतीने सिंगल डबलला प्राधान्य अर्जुनच्या माध्यमातून देण्यात आलंय. धाबांची गतीही जाऊन पोहोचलंय 13 रन, 13 धाबा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 13 मार्च 1994 मोहम्मद सिराजचा जन्मदिवस, ज्या अनुषंगाने आपण एप्रिल 2023 पाहत आहेत. याच एप्रिल 2022 मध्ये मोहम्मद सिराज वन डे क्रिकेटमध्ये ॲज अ बॉलर 270व्या रँकवरती होता आणि आज जर आपण पाहिलं तर मोहम्मद सिराज हा वन डे क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला, ज्याने मागील 9 सामन्यांमध्ये तब्बल 28 विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा, सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलंय. चांगल्या रीतीने आपण पाहतो धावा येत आहेत 15, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 5 चेंडू फेकून झालेत आसिफच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसरा चेंडू डॉट आणि तदनंतर तिसरा, चौथा आणि 5वा चेंडूवरती डबल धावा. अंतिम चेंडू यावेळेस शफल ऑन करण्याचा प्रयत्न, फुटवर्क रीड करणे एक गोलंदाज म्हणून फार आवश्यक असतं आणि तेच केलंय. फुटवर्क रीड करा आणि तदनंतर चेंडू डिलिव्हर करा, असा रूल असतो गोलंदाजांचा आणि तेच करताना आसिफ यांना आपण पाहिलं. 2 षटकांचा खेळ इथे झाला परिपूर्ण. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या 8 आणि अशा अनुषंगाने आपण पाहत आहेत 2 षटकाच्या समाप्ती अखेर वंश 11 डहाणू हा संघ 60 धाबेचा पाठलाग करताना जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद 16.
दोन चेंडू आपण पाहत आहेत मयूर तांबोरे यांच्या माध्यमातून सुंदर रीतीने पाहायला मिळालंय. लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि बेनिफिट मिळाला टप्पा ज्या पडल्यानंतर आपण पाहतोय चेंडू थोडस बाहेर निघतोय. 16 धावा धाव फलकावरती आहेत. 60 धाबेचा पाठलाग वंश 11 डहाणू हा संघ करतोय. या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा मयूर तांबोरे यावेळेस फुल टॉच चेंडूला फेकून दिलाय सुंदर रीतीने डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अर्जुन आरेकर ब्रँडेड षटकार 6 धावा स्कोर कार्ड फ्लाय झालाय आणि जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. वादळापूर्वीची शांतता आपण पाहिली मागील 2 चेंडूवरती आणि तदनंतर बरसला अर्जुन आरेकर. 22 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 3 चेंडू एकंदरीत फेकून झालेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. या षटकातील चौथा चेंडू राऊंड विकेट डाव्या हाताने. त्यावेळेस चांगल्या रीतीने गली रिजन मधून चेंडू या ठिकाणी एकदम फास्ट निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. एक षटकार एक चौकार 2 चेंडू डॉट होते परंतु या ठिकाणी अर्जुन आरेकर दर्शवून देतोय मी मात्र थांबणार नाहीये. ही भूमिका पाहायला मिळाली. कुछ देर की खामोशी है बाद में शोर आएगा. तुम्हारा वक्त आया है हमारा दौर आएगा. हे अर्जुन आरेकर दर्शवून देतोय. धावा लागल्या धाव फलकावरती 26 रन. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. पहिले 2 चेंडू मयूर तांबोरे यांच्या फेवरमध्ये आणि तिसरा आणि चौथा चेंडू अर्जुन आरेकरच्या फेवरमध्ये. अशा अनुषंगाने हे षटक आपण बघितलंय. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि मयूर तांबोरे यांच्या स्पेलमधील 10 चेंडू फेकून झालेत. 5वा चेंडू या षटकातील. यावेळेस ऑफ साईडला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह 2 बाउन्स अँड फील्ड होताना आपण पाहतोय. एक धाव जरूर मिळाली या चेंडू मागे आणि एका धावेसहित स्कोर कार्ड 27 वर जाऊन पोहोचलाय 27 रन. 5 चेंडू फेकून झालेत. अंतिम चेंडू या षटक क्रमांक 3 मधील. यावेळेस बाईच्या माध्यमातून एक धाव मिळाले आणि 28 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. येणारे चेंडू 18 आणि 32 धावेचं टार्गेट हे समोर. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज भरत चिखलीकर यांना आपण पाहत आहेत. समोर संदीप पाटील. अकुल टप्पा हाफ ट्रॅकर कन्वर्ट इन टू दी सिक्सर. रीतीने आपण पाहतोय जनरेट केलं या स्ट्रोकला. पुलच्या फटकेमध्ये कन्वर्ट आणि एक सक्सेसफुल स्ट्रोक म्हणून पाहायला मिळाला. 6 धावेसहित 34 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ओपनिंग पेअर मधील फलंदाज संदीप पाटील यांना पण पाहिलं षटकार लगावतायत.
34 धावा धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज भरत चिखलीकर. षटकारानंतर 2 डॉट डिलिव्हरीज या ठिकाणी आपण हाताळत असताना त्यांना पाहिलंय. कमबॅक कमबॅक आणि कमबॅक करताना पुनश्च एकदा आपण पाहू शकाल. क्वालिटी क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दर्शवून देतोय भरत चिखलीकर, तुमच्यामध्ये षटकार चौकारांची मारण्याची ॲबिलिटी आहे, तर माझ्याकडे तुम्हाला रोखण्याची ॲबिलिटी आहे. टीट फॉर टॅट, जशास तसे प्रति उत्तर. परंतु यावेळेस आपण पाहतोय शांत समुद्रामध्ये उत्तम खलाशी तयार होऊ शकत नाही. वादळी वाऱ्याशी झुंज घेणारे खलाशी या ठिकाणी आपण पाहतोय. संदीप पाटील यांच्या माध्यमातून एक उत्तुंग दर्जेदार इवन षटकार पाहायला मिळाला. 40 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एक षटकार, 2 डॉट, एक षटकार, अशा अनुषंगाने आपण हे षटक पाहिलंय. 2 दिग्गज संघांमध्ये आपण पाहतो ही बॅटल. आजपर्यंत कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधांमध्ये खेळलेत आणि एकमेकांचे वीक झोन, एकमेकांचे हाय झोन या ठिकाणी माहिती आहेत. म्हणूनच सामना रंगतदार होतोय. षटकारानंतर गोलंदाजाला रोखण्यामध्ये यश येतंय, तर डॉट बॉल नंतर फलंदाजाला षटकार मारण्यामध्ये यश येतंय. हीच खासियत आहे या 2 क्वालिटी दर्जाच्या संघाची. उर्वी 11 चिंचणी विरुद्ध वंश 11 डहाणू, अशा 2 संघांमध्ये हा सामना आपण पाहत आहेत. त्यावेळेस ऑन साईडला एक धाव जरूर मिळते संदीप पाटील यांना. 41 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 41, 60 धावेचा पाठलाग करताना या षटकातील 5 चेंडू फेकून झालेत. षटक क्रमांक 4 भरत चिखलीकर यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. आतापर्यंत धावा आल्या त्या षटकामध्ये 13, 2 षटकार, 1 सिंगल. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आणि यावेळेस फलंदाज इज ऑन स्ट्राईकवर ते आपण पाहत आहेत. अर्जुन आरेकर तिसऱ्या क्रमांकावरती येऊन चांगली फलंदाजी करताना अर्जुनला आतापर्यंत आपण पाहिलंय. यावेळेस स्ट्रोक खेळायचा प्रयत्न लॉंग ऑन झोन मध्ये. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट मिळतील या ठिकाणी. 2 धावा आणि या 2 धावेसही 43 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 43 स्कोर कार्डवरती. येणारे चेंडू असणार आहेत ते म्हणजेच 12 आणि आवश्यकता असेल वंश 11 डहाणू या संघाला 17 धावेची.
षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाज आसिफ पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 17 धाब्याची गरज. पहिला चेंडू स्मॅश ऑन साइडला सुंदर रीतीने आपण पाहतोय. ऍक्शन पॅक कॅलेंडर स्ट्रोक पाहायला मिळाला पाटील यांच्या माध्यमातून. दर्जेदार खेळी संघाला पुढे घेऊन जाणारा प्लेयर आपण पाहतोय. नेहमीच कूल माइंडेड स्थिती काही असू द्या, चांगल्या रीतीने आपण पाहतोय त्यांचा खेळ सकारात्मक भूमिकेकडे नेहमीच असतो. 49 धाबा या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 11 चेंडू 11ची गरज. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. एक धाव जरूर मिळते. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये येतोय. ज्या अनुषंगाने हे दोन फलंदाज, कारण की संदेश धारणे लवकर बाद झाले आणि तदनंतर जबाबदारी होती संदीप पाटील आणि अर्जुन आरेकर यांच्यावरती. आणि जबाबदारी या ठिकाणी आपण पाहतोय घेतली गेले. म्हणतात ना ओझ दिसतं कारण की ते लादलेलं असतं, जबाबदारी दिसत नाही कारण की ती स्वीकारली गेली असते. आणि हेच आपण पाहतोय, ती जबाबदारी स्वीकारताना आहेत दोन फलंदाज संदीप पाटील अँड अर्जुन आरेकर. यावेळेस सुंदर रीतीने आपण पाहतो पूर्ण एफर्ट्स या ठिकाणी दर्शवले गेले. जोखून दिलं स्वतःला पाहिलं होतं 111 डहाणू संघाच्या माध्यमातून मयूरला. आणि यावेळेस आपण पाहतोय सुंदर रीतीने झेल या ठिकाणी परिपूर्ण केला. विशालला आपण बघितलं, चांगल्या अनुषंगाने हा झेल परिपूर्ण पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन हितेश वजे 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता. धावांची गती धाव फलकावरती आहे ती म्हणजेच 51. 51 धावा धाव फलकावरती. पहिला चेंडू फेस करताना आपण पाहतोय एक धाव परिपूर्ण केली. 52 52 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज आसिफ एक्स्ट्राऑर्डिनरी, एक्स्ट्रा एनर्जी, एक्स्ट्रा माइंडसेट, एक्स्ट्रा गेम प्लॅनिंग ने गोलंदाजी करावी लागेल. विकेट मिळवलाय परंतु अजून एक विकेट आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण पाहतोय येताना. परंतु अर्जुन सारखा आपण पाहतोय फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडवरती आहे. आसिफ पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. योग्य लेंथ लाईनचा वापर करताना आसिफ पुन्हा एकदा. यावेळेस या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. येणारे चेंडू आहे 7 आणि या 7 चेंडूमध्ये 8 धावेचं टार्गेट 111 डहाणू या संघासमोर आहे. कंपल्सरी चेसिंग धावा तुम्हाला परिपूर्ण कराव्याच लागतील. अंतिम चेंडू षटक क्रमांक 5 मधील नियंत्रण नव्हतं यावेळेस या चेंडूवरती आणि नितेश वजे यांनी कॉलिंग दिलं वाईड च्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय मिळतील 2 धावा. धावांची गती जाऊन पोचते धाव फलकावरती ते म्हणजे 54 धावा. 54 स्कोर कार्ड या ठिकाणी लागलं गेलंय. येथून 6 धावेचं लक्ष समोर. हितेश वजे इज ऑन स्ट्राईक. चांगल्या रीतीने आपण पाहतोय स्ट्रोक्ड आणि यावेळेस MSD कॉपी बुक स्टाईल